नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर थंडीचे दिवस आहेत आणि याच थंडीच्या दिवसामध्ये आम्ही देवदर्शन करण्याचं प्लॅनिंग केलं आणि आम्ही मुंबईवरून आपल्या लालपरीने गावी निघालेलो. पण आमची लालपरी बिघडली 2 वेळा, एकदा सोडून 2 वेळा. आणि आता आम्ही एका डेपोत आलो आहे रिपेअर करण्यासाठी. तर भयंकर थंडी पडली आहे, त्यामुळे एक शेकोटी होती, पण एका शेकोटीमध्ये किती लोक शेकणार, म्हणून आम्ही दुसरी शेकोटी पेटवली. आणि शेकोटी पेटता 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 बरीच लोकं मग परत तिथे आली. खूप मजा आली, खूप धमाल केली आम्ही. थोडा वेळ आम्हाला बरं वाटलं, पण थोड्या वेळानंतर थोडे पेशन्स तुटायला लागले, कारण आम्ही 5 वाजता आमच्या गावी पोचणार होतो. मला 10 वाजले तरी आम्ही सातार पण क्रॉस केलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनाच काळजी होती आणि सगळेच प्रवासी खूप भडकलेले. एक टाईमपास किंवा एक थोडासा वेळ गेल्यावर सगळ्यांचे म्हणजे पेशन्स तुटले आणि आम्ही अक्षरशः आंदोलन केलं. एक एस-टी आम्ही बाहेर पडूनच दिली नाही त्या डेपोची, कारण आम्हाला दुसऱ्या एस-टीची सोय करा म्हणून आम्ही खूप म्हणजे आकांताने सांगत होतो, पण कोणीही याची दखल घेत नव्हतं. पण त्याच्यावरही सोल्युशन निघालं. आम्हाला एस-टी द्यायला तयार झाले ती लोकं, जेव्हा आम्ही एस-टी अडवली त्याच्यानंतर. एस-टी द्यायचं कबूल केल्यानंतरही लवकर निघत नव्हते. मग एक शूर बहादूर ते स्वतःच बोलले, तुम्ही नका आता यायची तसदी हो, मला चावी द्या, आम्ही घेऊन जातो. म्हणजे खूप आता हसायला येतं, पण तेव्हा खूप त्रागा झालेला, कारण आमची तुळजापूरला जाण्याची गाडीही चुकलेली आणि सगळंच प्लॅनिंग फिसकटलेलं. पण ठीक आहे. मग चला, तर आम्ही पोचलो गावी आणि आता आम्ही आमच्या गाडीत सुसाट निघालेलो आहोत देवाला भेटायला. तर पहिलं आमचं दर्शन असेल ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त गाणगापूर यांचं स्थान. तर तिथे आपण जाऊया आणि बघूया कसं आहे गाणगापूर. गाणगापूरचे मी बरेच असे यूट्यूबला व्हिडिओ बघितले की खूप घाण आहे, खूप हे आहे, खूप ते आहे. पण कुठेतरी याला जबाबदार जे येणारे प्रवासी आहेत तेही आहेत, आणि थोड्या प्रमाणात जे ट्रस्ट आहे किंवा त्यांनी प्रत्येक ठिकाणी कचरापेटी ठेवली पाहिजे, डस्टबिन ठेवला पाहिजे, तर बरोबर यात्री त्याच्यात हे टाकतील. आणि एका व्हिडिओमध्ये पण बघितलेलं मी की केळाच्या साली कशाला असतात तिथे, तर आपल्या गोमाता आहे तिथे, तर सगळेजण त्यांना केळी खाऊ घालतात, म्हणून सगळीकडे तुम्हाला केळाच्या साली दिसतील. एवढं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, तेवढं खराब नाही आहे, पण हेही तितकंच खरं आहे की हे अजून स्वच्छ होऊ शकतं. हे प्रत्येक प्रवाशावर आणि तिथल्या ट्रस्टवर किंवा तिथला जे सरकार किंवा जे ग्रामपंचायत वगैरे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर खूप लाईन होती. आम्ही रात्री खूप उशिरा पोचलो, कारण रस्त्याची कामं चालू होती, त्यामुळे बराच वेळ लागला आम्हाला. आणि आम्ही फायनली इथे लाईनमध्ये आलो आहोत आणि आम्हाला खूप बरं वाटलं की चला आता दर्शन मिळेल म्हणून. पण बऱ्याच वेळाने आम्हाला कळालं जवळ गेल्यावर की दर्शन बंद झालेलं आहे. मग एकदम मूड ऑफ झाला आमचा. पण म्हणजे अशी दत्तांचीच किंवा गुरूंचीच कृपा होती की आम्ही त्यांच्या पायाजवळ यावं म्हणून. तेवढ्या पूर्ण यात्रेकरूमध्ये फक्त आम्हाला 5 जणांना आत घेतलं गेलं आणि फक्त आतच न घेता आम्हाला डायरेक्ट म्हणजे मूर्तीच्या समोरच डायरेक्ट आम्ही उभा राहिलो. म्हणजे खूप तो आनंद, म्हणजे असं माझं हृदय थांबल्यासारखं, ठोके थांबल्यासारखे झालेलं. खूप छान, आणि मी ते दर्शन कधीही विसरू शकत नाही, अगदी माझ्या शेवटपर्यंत. त्या 3 मूर्ती वा वा वा, खूप छान. दर्शन थांबवण्याचं कारण म्हणजे पालखी, त्याचंही सौभाग्य आम्हाला लाभलं, कारण पालखी म्हणजे निघतच होती, म्हणून दर्शन थांबवलेलं. आम्हाला पालखीचंही दर्शन झालं, पालखी सोहळाही बघायला मिळाला. म्हणजे बरेचसे माझे मित्रमैत्रिणी असे बोलतात की जोपर्यंत गाणगापूर म्हणजे त्या दत्तांच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. तर म्हणजे आमचं खूप मोठं भाग्यच आहे की जिथे आम्ही पोचलो. आम्हाला आरती, पालखी आणि दर्शन हे खूप छान झालं. आणि इथे दत्तांचे प्रथम अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य आहे, आणि इथे भीमा अमरजा नदीच्या संगमावर ते दररोज स्नान करत असत. आणि असं बोललं जातं की ते अजूनही स्नान करण्यासाठी भीमा अमरजा नदीवर येतात. आणि गुरूंचा आदेश म्हणून त्यांना वचन दिलं की मी इथेच म्हणजे गाणगापूरमध्येच वास्तव्य करेन. गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका मठ हा एकदम प्रख्यात आहे आणि हेच मेन आकर्षण आहे इथलं. तर निर्गुण पादुकाचं दर्शन
जो घेईल त्याच्या जीवनात आनंदच आनंद आणि भूतबाधा वगैरे होत नाहीत, निगेटिव्हिटी नाहीशी होते, अशी बरेचशी कारणं आहेत. आणि आता आरती झाल्यानंतर इथे बसून दत्तस्तुती गायली जाते सामूहिकपणे आणि सगळे त्यात सामील होतात. तर असा हा खूप आणि छान गोड म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे माझा हा. गाणगापूरला मी पहिल्यांदाच गेले होते, पण माझं छान दर्शन झालं आणि देवाला भेटणंही खूप छान झालं. तर हे एकूणच काय, जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत आपण तिथे पोहोचू शकत नाही. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.